सुरतेचा खजिना शिवाजी राजांनी आपल्या घशामध्ये घातला म्हटल्यावर शास्ता खानासारखा माझा प्रत्यक्ष मामा सुद्धा शिवाजी राजांनी पराभूत केला म्हटल्याबरोबर औरंगजेब आता एक नवीन डाव रचत होता. काय करूया शिवाजीला संपवण्यासाठी? हा, एक मार्ग शिल्लक आहे. आतापर्यंत युद्धाचं नेतृत्व असायचं अफजल खानाकडे किंवा फत्ते खानाकडे किंवा सिद्दी जोहरकडे किंवा शाहिस्ते खानाकडे. भले त्यांच्या सैन्यामध्ये निम्म्याच्या वर टक्के संख्या हिंदूंचीच होती, पण नेतृत्व असंच कोणाकडं तरी होतं. ज्या नेतृत्वाला फारसा शिवाजी राजा विरोध करणार नाही असंच नेतृत्व पाठवलं तर. आणि औरंगजेबाला आठवण झाली की आपल्याच सैन्यामध्ये जवळजवळ 40% राजपुतांची सेना ज्याच्या एका मुठीमध्ये आहे असे मिर्झा राजा जयसिंग, जो आज 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचा, आपल्या सेवेमध्ये जवळजवळ वयाच्या 10व्या वर्षापासून मुघलांची चाकरी करणारा दुर्दैवानी एक भीष्माचार्य. ज्या भीष्माचार्याला कळतंय की चाकरी आपण करतोय कौरवांची, चाकरी करतोय अधर्माची, पण भीष्म समाज कल्याणाला बांधलेले नाहीत, फक्त शब्दाला बांधलेत. ह्यांची सेवा करीन असा शब्द आहे, शब्द पाळण्यात खड्ड्यात मरायचे आहे. म्हणून गोपाल कृष्ण सुद्धा भीष्मांकडे नाही जेवायला गेले. ते म्हणाले शब्द पाळला पाहिजे हे मला मान्य आहे, पण कोणाला दिलेला शब्द पाळला पाहिजे याचं काही गणित? तिथे जर विवेक नसेल तर सगळं आत्ताचं जे काही राजकारण आहे ते शब्द पाळणंच चाललंय. कोणाला दिलेले मी सांगत नाही, शब्दच पाळणं चाललंय. मी प्रजेला दिलेला शब्द पाळला पाहिजे हे मला कळतं, पण याचा अर्थ मी सिद्धी जव्हरला दिलेला शब्द पाळला पाहिजे अशी अपेक्षा करणं आपल्या अकलेची कमाल आहे. म्हणून भीष्माचार्य, द्रोणाचार्य या कोणाही कडे गोपालकृष्ण गेले नाहीत. ते गेले फक्त विदुराकडे. विदुर जरी धृतराष्ट्राचा भाऊ होता, जरी त्याचा मंत्री होता, तरी किमान आपला धृतराष्ट्र चुकत असताना निषेध तरी मेला करत होता. एवढं जरी धाडस तुमच्या तोंडून दाखवलं असतं तरी तुमच्याकडे जेवायला आलो असतो. पण इकडे आमचे मिर्झा राजा जयसिंग भगवान शंकरांच्या पिंडीवर कोटी लिंगार्चनाचा अभिषेक करत होते, जगदंबेचं अनुष्ठान करत होते आणि शिवशंकरांना प्रार्थना करत होते की शिवाजी राजाचं नष्ट होण्याचं कार्य माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पडू दे. काय त्या भगवंतांना सुद्धा वाटलं असेल या शिवपिंडीतनं एक त्रिशूळ पाठवावा. आणि नालायक माणसा, माझीच पूजा करतोयस आणि माझ्याच राज्याला आग लावायला पुढे जातोयस. म्हणून कवी भूषणानं एक सुंदर काव्य पंक्ती लिहिली आहे, ज्याचं मराठी रूपांतर असं आहे की अरे 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 हिंदू मात्रांनो, आपल्या मुलांना स्वामी भक्ती शिकवा. स्वामी भक्ती कशी पूर्ण करायची तेही शिकवा, पण त्याच्या आधी स्वामी कुणाला म्हणायचं ते शिकवा. स्वामीचा शिकवा अर्थ भक्तीच्या आधी शिशूला. नाही तर कोणाला तरी ते स्वामी मानून त्याची भक्ती करायला वेडे सिद्ध होत आहेत. त्याच्यामध्ये त्या वैराग्याची लक्षणं आहेत का नाहीत हे त्याला बघू दे, मग भक्ती करा. पण नाही झालं हो. मिर्झा राजा जयसिंगांना मुकरर केलं, अर्थात पाठवणारा औरंगजेब आहे. तो मिर्झा राजांवर असाही विश्वास ठेवायला तयार नव्हता, मिर्झा कितीही एकनिष्ठ असले तरी. चुकून माकून हा लेकाचा राजपूतच आहे, फिरलं टाळकं तर काय करा. पण शिवाजीकडे वशीकरणाची सुद्धा शक्ती असावी अशा अफवा उठलेल्या होत्या, अर्थात त्या फायद्याच्याही असतात.
की सिद्धी जौहर सारख्यासला सुद्धा त्यांनी वश करून आपल्या बाजूला केला आणि वेढ्यातून सुटला. कारण सिद्धी जौहरवर भ्रष्टाचाराचाच ठपका आहे सगळ्यांकडनं. सिद्धीला सुद्धा जो वश करू शकतो तो मिर्झाला का नाही वश करणार? मिर्झाला एकटा सोडण्यात अर्थ नाही. म्हणून मिर्झा राजाच्या बरोबर दिलेर खान नावाचा आणखीन एक सरदार दिला आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग घेरी हो. कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी. गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. युद्धार्थ मुरारी सजला. या दोघांच्या मध्ये एक मतभेद होता. दिलेर खानाची इच्छा अशी होती की आपण सगळे शिवाजीचे किल्ले आधी जिंकून टाकावेत म्हणजे त्याला लपायला जागाच उरणार नाही. मिर्झा राजे म्हणायचे दिलेर काही वेडा आहेस का रे? अरे सगळे किल्ले एकदम कसे जिंकले जाणार आहेत? त्याच्यापेक्षा त्याचा मुलूक उजाड करू. ज्या प्रजेच्या जीवावर तो राहतो ती प्रजा हैराण करू की नाक मोठीत धरून शिवाजी राजा खाली येईल. आणि या दोघांचं कौतुक एकच. दोघांनी संगनमत केलं आणि दिलेर म्हणाला मी किल्ले जिंकतो, तुम्ही मुलूक उजाड करा. दॅट्स ऑल. पण असं नाही झालं की माझं ऐकत नाही म्हणून मी आता परत दिल्लीलाच जाणार. मी सांगतोय ना आधी किल्ले जिंकले पाहिजे. नाही पण आधी मुलूक. मिर्झा माझं ऐकत नाही. आय एम गोईंग बॅक टू पॅव्हिलियन. हे दिलेर खानाचं फावतं म्हणून जगामध्ये विजय होतो. म्हणून जगामध्ये विजय होतो. नाही तर आम्ही आधी स्वतः काही करायचं नाही. येत असेल तर ते दुसऱ्याच्या तंगडीत घालता कसं येईल त्याचा विचार करायचा. अफळे काय तुम्ही छान गाता हो. हो आमचा एक गाण्याचा कार्यक्रम आहे, येता का? अफळेनी यायचं नाही. याच्या उलट त्यांनी त्याचा गाण्याचा कार्यक्रम चालू असताना त्याला कसा त्रास होईल असा माईक लावून इकडं कार्यक्रम करायचा. ही आमची बुद्धिमत्ता. आणि बाकीचे सगळे लोक एकमेकाला इतके सांभाळून घेतात, ती त्यांची गुणवत्ता आहे. अरे कधीतरी गुणवत्ता सुद्धा घ्यावी की रे आपल्या मित्रांच्याकडून. ती गुणवत्ता असते की मला समजा वेल्डिंग यायला लागलं, मी दुसऱ्या वेल्डिंगवाल्याबरोबर वैर नाही करत. मी त्याला विचारतो तुझं काम असेल तेव्हा मला सांग बरं का आपण दोघं म्हणून पटपट कामं करू. त्यामुळे आज भारतामध्ये कोणत्याही गोष्टीची A1 सर्व्हिस कोणी देऊ शकतात तर त्यांच्यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चनांची नावच कौतुकानं सांगितली जातात. इतके खरंच ते कौतुकाला पात्र आहेत. आणि इतकी वर्ष हिंदूंनी ह्या शिव्या खाऊन सुद्धा हिंदू व्यावसायिक अजून शहाणे होत नाहीत की हिंदूच सांगतात की हिंदूंकडनं चांगली नाही सर्व्हिस मिळत. हे गेल्या 20 वर्ष तुंतुणं चाललंय हिंदूंचं. पण या 20 वर्षात उत्तम सर्व्हिस देऊ शकतील अशा किती युनिट्स हिंदूंनी उभी केली असतील? मी विचारलं तरी तुम्ही विचार करताय कुठली उत्तर द्यावीत, याच्यातच माझं उत्तर मिळतंय मला. उत्कृष्टातली उत्कृष्ट सर्व्हिस देण्यामध्ये आपल्या धर्माचा मोठेपणा समोरच्याच्या मनावर ठसतो, त्याला त्याच्याबद्दलचा आदर उभा राहतो. असा हिंदुत्वाचा आदर घेऊन मी चांगली सर्व्हिस देईन असं का नाही आपण म्हणत आहे? साधारणतः नेहमी आपला माणूस कोण आहे कॉन्ट्रॅक्टर तुमचा? हे कळलं, चालला पठ्या. मी माझ्याकडची खात्रीच देत नाही की माझी सर्व्हिस तेवढी 100% चोख असेल, माझी सर्व्हिस तेवढी 101% चांगली असेल. मी बाकीच्या खर्चाचा इकडचा तिकडचा विचार न करता टिकेकरांना वेल्डिंग येतं,
मला वेल्डिंग येतं. मग आपल्याने काय करायचं, टिकेकरांच्या समोर दुकान घालायचं, त्याला गाळ्यात आणि मी गाळ्यात. पण मला वेल्डिंग येतं, त्याला येतं, त्याचं चांगलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. टिकेकर म्हणले चला आपळे बा आपण दोघं म्हणून एक बिल्डिंग पटकन पुरी करू. ते कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कसं जाईल हा विचार माझा. एकमेकाला उचलून धरण्याची, एकमेकाला साथ करण्याची अशी जर नाही आपल्यामध्ये सवय पडली तर मग इथल्या कोळणी म्हणतात ते खरंच म्हणावं लागेल. आम्ही दापोलीला गेलो होतो ना नाथषष्ठीला, तिथं अशा त्या कोळणी खेकडे विकायला बसतात. मग ते जिवंत असतं तो मेले ते खेकडे किती एक. हा पाहिजे म्हटलं की ती बाहेर कडे मारते तुम्हाला देते. ज्याला नांगे आहेत मारणाऱ्या असे खेकडे असतात. त्या कोळणीला सांगितलं पटकन, अगं बाई त्याच्यावर टोपलं तर ठेव, बाजार चाललाय, बाहेर आलाय एखादा खेकडा कोणाला चावला म्हणजे. ती कोळीण सुद्धा विनोद करून सांगते, पण तो विनोद जिव्हारी लागतो हो. ती कोळीण सांगते आपले नका काळजी करतो, यातला एकही खेकडा बाहेर येणार नाही का, सगळे हिंदू आहेत म्हणजे, यातला एकही खेकडा येणार तर बाहेर. एक वर चढायला लागला त्याच्या तांगड्याला दोघं लटकणार, त्यांच्या प्रत्येकी 2-2 तांगड्याला आणखीन दोघं लटकणार, सगळी म्हणून परत खाली पडतील, वर जाऊ द्यायचा नाही. याला अपवाद आहेत, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो तसं झालंय. बहुतांशी आमचे अपवादच जास्त आहेत. दिलेर खान का जिंकत राहतात, औरंगजेब का जिंकत राहतात, कारण एक असतं. तर ठीक आहे तुझा माझा मतभेद असला म्हणून युद्धातनं बाजूला नाही व्हायचं पटकन. मिर्झा रजान तुझं नाही ना जमत, तुम्ही मुलूक करा, आम्ही गड किल्ल्यांचं बघतो. आणि एका बाजूला पुरंदरच्या बाजूने दिलेर खानाने असा जबरदस्त वेढा. आता काही वर्णन जी असतात ना ते थोडी अतिशयोक्त असतात, पण तरी सुद्धा त्याच्यामधलं तथ्य मानूनच घ्यायचं असतं. मोरारबाजी देशपांड्यांचं पुरंदरावरचं युद्ध जे वर्णन केले ते युद्ध खरंच अशा तऱ्हेचं आहे की या तडफेने मोरारबाजीने तलवारबाजी केली आहे. आणि एक विशिष्ट नियमच असतो, एक विशिष्ट वेगाने तुमचे हात फिरायला लागले की डोकं उडलं तरी सुद्धा शरीराचा वेग थांबत नाही. या नियमाप्रमाणे दिलेर खानाने स्वतः हत्तीवर बसून मुरारबाजींचं मस्तक बाणाच्या टक्क्याने उडवल्यानंतर सुद्धा जे हात फिरत राहिले त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सैनिकांचा खात्मा झाला. मुरारबाजींचा एक चिवट पराक्रम पाहून सुद्धा दिलेर खान तसा थरकून गेला होता की हा पराक्रम जर प्रत्येक किल्ल्यावर असेल तर आपण महाराष्ट्रात आल्यापासून एक पुरंदर घेण्यात 2 महिने घालवलेत. गुणाकार करा. असे शिवाजी राजाकडे आता किल्ले 150च्या वर आहेत. 150 गुणिले 2 वर्ष आहे का आयुष्य. याच्यानंतर शिवाजी कसा पकडायचा म्हणजे मिर्झा म्हणतो त्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. शेवटी दोघांचं संगनमत झालं आणि शिवाजी राजांनी एक प्रयत्न करून पाहिला. मिर्झा राजांना पत्र पाठवून मिर्झा मिर्झा प्रामाणिकपणे सांगू मिर्झा राजे, काहीतरी संगीत चालू ठेवा असं सांगण्यासाठी मी सांगितलं ते. मला राजा होण्याचा तिळमात्रही मोह नाही, मला हौस नाही. मिर्झा माझी इच्छा अशी आहे की आज भारताचा राजा व्हायला तुझ्यासारखा दुसरा कोणीच योग्य नाही. तू सम्राट होण्याच्या योग्यतेचा राजा आहेस. मिर्झाजी खरंच तुम्ही जर मनामध्ये आणत असाल तर तुमच्या सैन्यातला एक शिपाई व्हायला मला खूप आवडेल. मला राजा व्हायची मुळीच इच्छा नाही. मला तुमच्या सैन्यातला शिपाई व्हायला खूप आवडेल. आणि तुम्ही माझा पराक्रम ऐकून आहात. मी माझी सर्व सेना तुमची नोकर करतो आणि महाराष्ट्रच का कन्याकुमारीच्या टोकापर्यंत सगळ्या दक्षिण भारताचा विजय मी तुमच्या पायावर व्हायला तयार आहे. आत्ता फक्त अट एक, तुम्ही राजे व्हा. तुम्ही औरंगजेबाच्या वतीनं माझ्यावर चाल करून येता, जो मुळामध्ये धर्माच्या बाबतीत इतका असहिष्णू. हिंदू म्हणून जगण्यासाठी त्याच्याकडे टॅक्स भरावा लागतो. ज्यांना झिझिया कर वेगळे द्यावे लागतात, ते सामान्य लोकांपेक्षा दुपटीनं जास्त आम्हाला कर द्यावे लागतात. तीर्थयात्रेवरती कर जिथे असतात, तीर्थक्षेत्रांवर कर असतात, त्याच्याही पेक्षा आमच्या धार्मिक उत्सवांवर सुद्धा जिथे त्रास आहे. आपल्या देवदेवतांचा जो उच्छेद करतो आहे
त्याच्यासाठी तुम्ही येता एवढंच माझं दुःख आहे मिर्झा. याच्यानंतरच शिवाजी राजांचं पत्रातलं वाक्य फार सुंदर आहे. ते म्हणाले, मिर्झा तू मला जर एकट्याला भेटलास तर मी तुला एक पत्र दाखवीन जे मी शाहिस्ते खानाकडनं मिळवलंय. शाहिस्ते खानाकडनं मिळवलं या शब्दाचा अर्थ लाल महालावर जो शिवाजी राजांनी हल्ला केला त्याच्यामध्ये नुसती खानाची बोटं तोडून राजे नाही पळाले, तिथल्या पत्रव्यवहाराच्या सुद्धा थैल्या पळवल्या आहेत. कारण या पत्रव्यवहारातनच समजू शकतं दिल्लीमध्ये कोणाचे कोणाशी कितपत कसे संबंध आहेत. अनेक गुप्त गोष्टी या पत्रांमध्ये असतात. शिवाजीराजे मिर्झा राजाला एक पत्र दाखवायला उत्सुक आहेत, जे पत्र औरंगजेबाने शाहिस्ते खानाला लिहिलं आहे. आणि त्या पत्राचा मसुदाच असा होता की आता राजपुतांमधला मिर्झा फार डोकं वर करू लागलाय, धोक्याचा झालाय, याला लवकरात लवकर कसा संपवायचा याचा आपण विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये कुठलंच प्याद मोठं झालेलं कोणाला चालत नसतं. शिवाजी राजांना ते पत्र दाखवायचंय. मिर्झा, अरे जी माणसं तुला कधी उचलायचा याचा विचार करतायत त्यांच्याशी प्रामाणिक राहून तू मला त्रास देतोयस. शिवाजी राजांचं आणखीन एक हिंदी तर्जुम्याचं वाक्य फारच सुंदर आहे. ते म्हणतात, मिर्झा अरे उसकी इच्छा ही ऐसी है, उसकी इच्छा ही ऐसी है कि जंगल में दो सिंह आपस में लड़ मिड़ कर घायल तथा श्रांत हो जाए, परिणाम शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. अरे त्याची इच्छाच ही की जंगलातल्या सिंहांनी युद्ध करून मरून जावं, ज्यायोगे बाकी उरलेल्या कोल्ह्यांनी या सगळ्या जंगलाचं सिंहत्व घ्यावं. तू कशासाठी वेडेपणा करतोस? का कोणास ठाऊक मिर्झा राजे नाही बदले. राजांची एकांतामध्ये भेट घ्यायला त्यांनी नाही परवानगी दिली आणि हात बांधून पूर्ण शरणागती घेऊन यायला सांगितलं. राजांनी त्या क्षणाला शरणागती पत्करली, काही काळ मान्यता दिली. लोकांना वाटलं मिर्झा राजांचा विजय झाला. पण मिर्झा राजांच्या बरोबर एक पाश्चात्य मनुष्य सुद्धा इंग्लिश होता, मनुची नावाचा. त्यांनी फार सूचक शब्दात सांगितलं, मिर्झा नेहमी तुम्ही बुद्धिबळ खेळता, इतकी वर्ष राजकारणात घालवली आहे, मग इतकं समजायलाच हवं की पुढच्या राजाला आणखीन मोठ्या संकटात टाकायचं असेल तर एखाद्या वेळेला प्याद 2 पावलं मागं घ्यावंच लागतं. हे मागं घेतलं म्हणजे तुमच्या घोड्याचा विजय नसतो, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू झालं हे तुला कळलं पाहिजे. बुद्धिबळ असलेल्यांना, बुद्धीचं बळ असलेल्यांना. मिर्झाला कळत नव्हतं असं नाही, पण गडबड झाली अशी. शिवाजीराजे हात बांधून आल्यानंतर ते विचारतात, मिर्झा माझ्या प्रजेची चाललेली नासाडी मला बघवत नाही म्हणून मी खरा आलोय, अन्यथा तुझ्या तलवारीला तलवार भिडवायला मला त्रास नव्हता, पण दोन्ही बाजूला हिंदूंची हानी होते ती मला होऊ द्यायची नाही म्हणूनही मी तुझ्याकडे आलोय. आणि तिसरी गोष्ट न सांगण्यासारखी आहे, कारण शिवाजी राजांना सुद्धा कुठल्या तरी माध्यमांनी का होईना एकदा दिल्ली काय ती बघायची इच्छा आहे. आणि ती सुरक्षितपणे बघायची असेल तर ह्याची थोडीशी कृपा आवश्यक आहे. तिथल्याच पार्लमेंटचा एक वजनदार मनुष्य आपला असला म्हणजे मला जरा संसद बघून यायला सोपं जाणार आहे. तिसरा उद्देश अर्थात सांगण्यासारखा नव्हता, पण मी काही कारणांसाठी तुझ्याकडे आलोय. शिवाजी राजांच्याकडे तह करताना मिर्झानी एक विवेक असा केला, पहा हा, आतापर्यंत सिद्धी जौहरच्या मागण्या, शास्ता खानाच्या मागण्या आणि औरंगजेबाचा संदेश खरा होता, मिर्झाच्या मागण्या याच्यात प्रचंड फरक आला. सगळे किल्ले द्या असं मिर्झा राजा नाही म्हटले. आता असं करूया, तहामध्ये फक्त 12 किल्ले आणि त्याच्या खालचा जवळजवळ एक 15-20 लाखाचा मुलूक इतकाच तुमच्यापाशी राहील, बाकीचे किल्ले बादशहाला दिले जातील. मान्य झालं. एक ज्ञानबाची मेघ आहे का? मिर्झा राजे म्हणतात, कोकण भागातले तुमचे किल्ले पण आम्हाला हवेत, काय करूया? शिवाजीराजे म्हणले, मी द्यायला तयारच आहे, पण अट एक आहे, कोकण भागामध्ये सिद्धीचा जंजिरा पण आहे, तो पण घ्या. शिवाजीराजांचं सरळ राजकारण चाललंय, मुघलाच्या चपलेनं सिद्धी मारायचा. तो आतापर्यंत जिंकता आलेला नाही. या झंगडला कोणी उत्तर द्यायचं? औरंगजेबाला तुम्ही विनंती करू शकता, तुम्ही मुघलांचं तुमचं सामर्थ्य वापरू शकता, तुम्ही
जंजिरा घ्या. मिर्झा राजा म्हणतात जंजिरा नाही घेता आला तर नाही, मग तो नाही घेता आला तर मग बाकीचे कोकणातले माझे नाही केले जाणार. रस्ता रुंदीमध्ये काढून टाकायचं असेल तर सगळं काढायचं, नुसतं फक्त माझे किल्ले नाही काढायचे. मग जंजिरा पण तुम्ही घ्या. जंजिरा नाही म्हटले, म्हटलं ठीक आहे. त्यामुळे जवळजवळ कोकणातले 20 किल्ले तसेही राजांच्या हातात राहिले. झालं झालं झालं, तहाचं प्रकरण झालं. दुसरं एक गणित त्याच्यामध्ये उभं झालं. मिर्झा राजा जयसिंगाने विनंती अशी केली की आम्हाला मुघलांना फक्त तुमचीच स्वारी महत्वाची नाहीये, विजापूरकरांना सुद्धा संपवायचं आहे. अरे बापरे, म्हणजे आदिलशहावर पण तुम्हाला स्वारी करायची आहे? हो, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. शिवाजी राजांनी त्या काळामध्ये आदिलशहाची स्वारी करत असताना नेताजी पालकरांबरोबर एक खोट्या खोट्या भांडणाचा बनाव केला आणि नेताजी पालकर शिवाजी राजांपासून फुटून आदिलशहाला जाऊन मिळाला. एक सेनेचा तुकडा घेऊन मिळाला. दिलेर खान तिथे चरकला. ते म्हणतात मिर्झा, याच्यामध्ये प्रचंड मोठं राजकारण चाललंय. आपण एका बाजूने दाखवायचं आदिलशहाच्या अंगावर जातोय, दुसऱ्या बाजूला शिवाजीचाच प्रति शिवाजी म्हणून ज्याला म्हणतात तो नेताजी पालकर आदिलशहाकडनं येतोय. हे लक्षण काही चांगलं नाही. आणि ही जर गडबड होणार असेल तर युद्धाच्या गडबडीमध्ये शिवाजी राजांचं मग आता काही होऊ शकतं. मिर्झाला दिलेर खानाचा मानस कळला. युद्धामध्ये काहीतरी दगाफटका करून दिलेर एखाद्या वेळेला शिवाजी राजांना संपवेल, जे प्रचंड विचित्र होणार आहे. म्हणून शेवटी मिर्झाने एक बेत केला. दिल्लीला जावे राजे, औरंग्याला भेटावे राजे, कृपा संपादोनी यावे राजे, महाराष्ट्र देशी. एक सोपा उपाय सापडला. संभाजी राजांच्या नावे मुघलांचीच मनसब मागवली. 50,000 मनसबदार शंभूराजानं केलं. शंभूराजे वयाच्या 8व्या वर्षी मुघल दरबारचे मनसबदार होते. आता शिवाजी राजाने स्वतःचं डोकं त्याच्यातून काढून घेतलं, स्वतःची मान सोडून घेतली की मी मनसबदार होणार नाही, माझ्या मुलाच्या नावे मनसब पाठवली तर चालेल. एक काम भागलं होतं आणि मिर्झाने पटकन दुसरा डाव टाकला. असं करा, अनायसे तुमचा मुलगा मनसबदार आहेच. औरंगजेबाचा संशय खोटा नव्हता. आपण चुकीचं करतोय हे मिर्झाला सुद्धा मन खात होतं. म्हणून मिर्झा राजांनी एक मध्यम मार्ग असा सांगितला, तुम्ही शंभूराजासह दिल्लीस जावे, आलमगिरास भेटावे. तुम्ही तुमच्या निष्ठा त्या ठिकाणी वाहणार आहात म्हटल्यानंतर तिथून फारसा त्रास होणे नाही.